नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता झाली व्हिडिओला सुरुवात. तर आता फक्त एकदम सिंपल भाजी चपाती अशी, एक बटाट्याची भाजी दीदीला जशी आवडती, दीदीला आवडती अशी टमाटा घातलेली, फक्त एक टमाटा आणि आपलं लाल तिखट घालून बटाट्याची भाजी तिला खूप आवडते अशी. आणि साहेबांनी मला इथं ठेवलं हे बरण्या काढून, बोलतात काचेच्या बरण्या या तुला कशाला भरायला होती, पण मी हे ठेवतच नाही इथे का तर हे बघ किती बरण्या काढून आणून ठेवले, छोट्या पण आहे मोठ्या पण, टिकत नाही हाताजवळ असं वाटतं. आणि मी मीठ छोट्या बरणीमध्ये भरते तर मला मोठी पण खूप आहेत. काचेची भांडी आपल्याकडे एवढी आहे, खूप अशी मी ठेवून दिली आहे, डिनर सेट वगैरे खूप असं काही आहे, मी सगळं ठेवून दिलेलं आहे. पण ही म्हटले ठीक आहे, मिठाला थोडीशी मोठी बरणी काढलीत मी. आणि यांची बघा डिझाईन एवढी सुंदर आहेत ना, अशी झाकण वरतून डिझाईन खूप छान आहे, मस्त वाटतात. पण मी नाही ठेवत, ते सांभाळायला खूप असं नाजूक काम आहे यांचं. आणि बोलले ये छोट्या छोट्या ठेव, तुला काही ठेवायला बघते आता काय भरणं होतं यामध्ये. मला तर स्टीलचे डबे आवडतात बस, काचेचं ना रिस्की काम असते. आता हे ठेवून देते, घासायचे नंतर घासते आणि बघते मग काय भरते. आता एक साईड ठेवते यांना. आणि आता मी गॅस पेटवला आहे. दीदीला एकदम अशी सिंपल भाजी पाहिजे होती, दीदीला तिखट आणि एकदम असं साधं साधं जेवण आवडतं. तेल घालते, त्यातली मोहरी संपली पण मी आता काही डब्यात काढली नाही. आणि आता वाटीतलं जिरं पण संपलंय, थोडंसं जे आहे ते टाकते, आता काढेल. इथे मी लसूण घेतलाय, एक मोठा टमाटा कापून घेतलाय, कढीपत्ता आणि कोथिंबीर, आता जिरं तडतडलंय, थोडासा लसूण बटाटे कापून मी असे वांगे स्वच्छ धुवून पाण्यात घालून ठेवले. आता हा थोडासा तेलामध्ये मी गळू देते. आता हे टमाटा एकदम गळला तेलामध्ये, त्यातच मी कढीपत्ता टाकलाय आणि थोडीशी कोथिंबीर कापून ठेवली ती टाकली. कढीपत्ताचा थोडा उशिरा टाकला ना तर काळा बिलकुल पडत नाही आणि त्याचा असा अगदी छान सुगंध येतो. आता टमाटा एकदम तेलामध्ये नरम झालाय. गॅस कमी केला आता मी. आता यामध्येच घालते थोडेसे मसाले आपले जे रोजचे जे आहे तेच. थोडेसे हळद घातले, हे आपलं घरचं तिखट, काश्मीरी पावडर थोडीशी घातली, कमी घातली जरा. आपला हा तिखट मसाला आहे, 1.5 चमचा तिखट मसाला. आणि हा कमी असा कलर नाही जास्त यायला, हा पण तिखट आहे पण कलर नाही आहे. आणि ही काश्मीरी पावडर, याने कलर छान येतो. तर आता हे मी थोडंसं गरम पाणी करून ठेवलंय, त्यात या मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी घालते, अगदी अर्धा कप असं होतं ना, एकदम थोडंसं पाणी घातलंय मी, मसाले खाली करपायला नको. आणि आता त्यामध्येच हे मीठ घालते, अंदाजाने भाजी किती त्या अंदाजाने मीठ घातलंय मी. आणि हे बटाटे धुवून ठेवलेत ते. आज खूप दिवसातून अशी लाल कलरची भाजी बनवते दीदीला बटाट्याची, नाही तर तिला पिवळी भाजी आवडते. पण बोलली आज तिखट तिखट अशी ही भाजी बनव. गॅस थोडासा फास्ट केला आता मी ते.
ते थोडंसं आणि पाणी राहिलेलं हे एवढं टाकते. गरम पाणी आहे, असं बटाटे शिजण्यापुरतं असं थोडंसं, म्हणजे सगळं मिळून मी 1 कप पाणी घातलं त्यात. आता एवढ्यामध्ये बटाटे बरोबर शिजणार. आता गॅस कमी करते आणि झाकण ठेवते. कमी गॅसवर 1 कप पाणी टाकले त्यात शिजायला, तेवढ्यामध्ये आरामात शिजत आहे आता बटाटे. इथे गॅसच्या वरती तेल सगळं उडतं ना फोडणीचं, त्याने भांडी एवढी खराब होतात. किचन आला परत साफ करायला, आत्ताच केला, अजून 1 महिना पूर्ण झाला नाही, पण तेलकटपणा हा सगळा. चिमणी बसव, एक ताई बोलते चिमणी बसव, ताई चिमणीचा पण तोच प्रॉब्लेम होणार. इथे जागेचा बसवायची तर आहे, पण बघूया आता कधी होत आहे. जागेचा प्रॉब्लेम होतोय आणि चिमणी पण लावली तरी व्हिडिओमध्ये तेवढाच आवाज येणार आहे तिचा. काल एवढी गेली, बघितलं माईक कुठे भेटला नाही. बघू आता. आता ही भाजी शिजते तोपर्यंत आता इकडे मी चपात्या करायला घेते. एक बाजूला उतरून ठेवते आणि चपात्या करते. हे बघा माझं घरात जेवण बनवायचं काम चाललं आहे ना, साहेबांनी वेळ काढला आहे जरा, तर त्यांचं चाललं आहे हे धान्य भरायचं काम. धान्य बघा असं मी भरून ठेवते. ते आपल्याला ना मोठी अशी कोठी होती, 1 क्विंटल धान्य बसत होतं त्यात, ती गावी नेली. आणि आता यांच्यामध्ये बघा अशी टाकी, मोठे मोठे डबे, असं प्लास्टिक घातलं आहे, म्हणजे पावसाच्या दिवसामध्ये नरम नको व्हायला. असं प्लास्टिक घालून एकामध्ये गोणी घातली आणि असे हे डबे, या अशा डब्यांमध्ये मोठे मोठे डबे आहेत, तर त्यांच्यामध्ये आता हे सगळे गहू वगैरे असे हे भरून ठेवणार आहेत. आज आहे जरा वेळ, दुपारनंतर जायचं कामावर, तर मग चाललं आहे असं भरायचं काम. सगळा बाहेर पसारा, साफसफाई करा. शिडी काढून ठेवलेली, साफसफाई तर झालीच नाही, पण हे तरी बोलले करून घेऊ पहिला. तर बघा असे या अशा बाहेरच्या स्टोरेजमध्ये असे डबे बघा असं बनवून घेतलेलं आहे आपण बाहेर. ही बाहेरची भिंत आहे ना, इथे असं बनवून घेतलेलं स्टोरेज, त्याच्यामध्ये असं हे सगळं बसतं. 2-2 डबे, 2-2 स्टीलच्या टाक्या असं बाहेर बसतात. मग घरात जास्त अडचण नाही होते ना, भरपूर आहे ठेवायला. त्यात काय काय होतं काढून ठेवले वरती त्यांनी, आणि आता ठेवता येते तिथे. हे बघा एक कपभर पाणी घातलेलं आहे त्यात, आणि त्यामध्ये एकदम थोडंसं राहिलं शिजायचं. यात ना शेंगदाण्याचं कूट ना वाटण काही सुद्धा नाही, अशीच फक्त अशी प्लेन भाजी आणि चपाती. काम चाललंय आतमध्ये. ते बोलले ना असे मोठे मोठे डबे बसतात. थांबा, हे बघा असं छान येतं. आपण स्टोरेज केलेलं आहे बाहेर ना, तर स्टीलच्या टाक्या बसतात वरती बरोबर याच्या. आणि खाली पण गोणी घातली, वरती असं प्लास्टिकने पेपरने पॅक करून ठेवले की आपलं पावसाळ्यामध्ये असं साधवायचं वगैरे नाही. तिथे ठेवलं आहे. आता तिकडच्या ह्याच्यामध्ये ठेवते. लॉक वगैरे येते बाहेर, त्यांना असे लॉक पण केलेले, लॉक करून ठेवतो बाहेर जे बी सामान. तसं इथं काही टेन्शन नाही आहे. वगैरे चांगली पॅकिंग केली, हवा बिलकुल लागणार नाही असे ठेवले हे. आणि इथे असतो आपला एक सिलेंडर एक्स्ट्रा, तो आता इथे बाहेर काढला. इथे बाहेर असतो एक सिलेंडर, असं बाहेर जागा करून घेतलेली आहे. आणि या घरात असला पसारा घालून ठेवला आहे. बोलते नाही साफसफाई करायचीच. साफसफाई म्हणजे कमीत कमी कपडे वगैरे तरी आवरायचे. मग हे काय 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 डब्यांमध्ये पसारा तो इकडे काढला आहे, आता आवरायला घ्यायचे. बघू किती काय होतं आहे तेवढं करूया. बघा झाली आता भाजी तयार एकदम. चपात्या पण झाल्या, चपात्या आणि भाजी करून घेतली. आता आज फक्त एवढंच आहे. आज सुकी भाजी चपातीच केली फक्त, याची तिखट भाजी. आज एवढंच बस झालं. तर आता ताईंनो यांच्या दोघांचे चाललेत काय काय कामं, आणि मला घ्यायचे दळण करायला.
पण या वर्षी ना आपले गहू घरचे नाही, म्हणजे 2 वर्ष झाले आम्ही ना विकत घेतोय. मागच्या वर्षी जरी थोडेसे झालेले, पण त्याच्या मागच्या वर्षी पण आम्ही गावी विकतच घेतलेले आणि आता ह्या वर्षी पण विकतच घेतले. का तर पाऊसच नाही आणि पाणी नाही ना विहिरीला वगैरे. मागच्या वर्षी थोडेसे झालेले, त्यातले ते आता गेलेत, म्हणजे 4-6 महिने तरी गेले. आता सासूबाई गावी गेल्या, परत त्यांना गावी घेऊन ठेवायला लावले. ऊन वगैरे दिलं चांगलं, लिंबाचा पाला घातला त्यात. आणि मी पण खाली काय करते, भरायच्या अगोदर बोरिंग पावडर खाली टाकून ठेवते आणि लिंबाचा पाला असतोय मग, आणि ते असे पॅक करून ठेवले ना तर काही प्रॉब्लेम येत नाही, कीड वगैरे नाही लागत. मग किंवा असं वाटलं की तर थोडीशी अशी चिमूटभर का होईना बोरिंग पावडर तर धान्यामध्ये पण टाकायची, पण आता असं वाटलं लिंबाचा पाला आहे तर नाही. तर त्यांनी असं गावी आता सासूबाईनी गेल्यानंतर मग 2 क्विंटल गहू विकत घेऊन ऊन वगैरे देऊन सगळं वाळवून वगैरे ठेवलेत भरून. तर आता थोडेसे आणले इथे, एकदम एवढी जागा नसती, मग जायला होतं ना, जेव्हा जातो तेव्हा घेऊन यायला होतं आपल्याला. तर आता चाललं आहे. आणि मला काय, मला गावचेच गहू लागतात, सवय झाली ना पहिल्यापासून. गावचे गहू असेल तर चपाती एकदम अशी छान होते. इथं किती पण महाग घ्या, कसले पण गहू घेऊन बघा, मी बघितलेत खूप वेळा, ते काय आम्हाला जमतच नाही त्याची चपाती. त्यापेक्षा असे गावे असं वाटतं की आहे ना सोय आपली, घ्यायची पण, वाळवायची पण, ठेवायची पण. मग असे 2 क्विंटल घेऊन ठेवले की जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन यायचे आपली इथे. तर आता मी दळणं वगैरे करते, बघू आता याच्या पुढे आणि काय काय कामं होत आहे. साफसफाई म्हटलं, भिंती वगैरे तर आज काही पुसणं होत नाही आहे, फक्त जे जो वरवर जो खूप पसारा झाला आहे ना, त्यांनी काय केलं तुम्हाला मी बोलली ना, इथे वरती स्टोरेज आहे आपलं वरती, त्या स्टोरेजमधला सगळा पसारा काढलेला काल परवा AC पासून. मग त्यातलं जेवढं होतं तेवढं इकडे काढून असं खाली खाली ठेवलं. म्हटलं एकदा ते पण साफ करूया, परत भरून ठेवूया वरती, आणि बघू दिवसभर काय काय कामं करते, दाखवते तुम्हाला. हे सॉक्स आणि रुमालासाठी ना छान भेटलं हे असं. खूप इकडे तिकडे पडत होते ना, त्यासाठीच हा एवढा पसारा. आज तुम्हाला सगळ्या मला साड्या दाखवायच्या होत्या, पण तो गोंधळ एवढा कपाटातून आहे ना, मी बघा सगळं कपाट खाली केलंय, फक्त थोडंसं आता लावलेत, जरासं लावून झालंय, एवढा पसारा पडलेला. फक्त ड्रेस वगैरे एक साईडला घातलेत, वरती रिकामं ठेवलं आहे की साड्या ठेवणार आहे, इथे साड्या ठेवणार आहेत, मग वरचा कप्पा रिकामा ठेवला आहे. हे ड्रेसनी 2 कप्पे पॅक केलेत, अजून इकडे काही भरायचे राहिले तरी. काल एक आणलेलं मी असं, याचे फक्त हे जिमचे T-शर्ट आणि ट्रॅक इथे ठेवायला. हे असं नाही तर कपाटात एवढी उचक पाचक करतो ना, खूप असा पसारा करतो, म्हणून असं इथं एवढं चक्कीवर ठेवलं. ही चक्की आपली इथे ठेवलं ना तर इथले इथं घेत होतो. त्याचं कपाट असं बघा, जरा आज थोडंसं आवरून ठेवलं आहे, थोडंसं त्याचं कपाट आज आवरलं, तरी पण आता संध्याकाळी काढताना काहीतरी केलंच आहे. हे बघा अशा सगळ्या घड्या इकडे तिकडे केल्याच आहे. आता मंदिरात जाताना हे उचक ते उचक असं हे केलेत, किती काय काय सगळं वरचं कपाट वगैरे त्याचं जे गरजेचं असतंय ते रचून ठेवलंय. जे कधीतरी लागतात ते कपडे इकडे वरती ठेवले, आणि जे रोज लागतात त्याला ते इथे, हे जिमचे. आणि वेगळे वेगळे हे जे हे जास्ती हे लागतात, 1-2 घेऊन पण जातो बॅगीमध्ये, आणि घालून जे सोपे पडतात सकाळचे ते वरती ठेवले. त्यांच्या सॉक्सांच्या जोड्या, रुमाल वगैरे असे सगळे व्यवस्थित भरून ठेवले. चाललंय प्रत्येकाची जोडी जोडी लावून ठेवताय, म्हणजे भेटतात सकाळी घ्यायला. अजून बऱ्यापैकी पसार आहे घरात. अजून काही हे बघा ताई ना, मी ते मार्केटमधून आणलेले ना, हे 100ला एक आणलेलं मी. हे यात एवढ्या साड्या बसल्यात ना, खूप साड्या बसल्या याच्यामध्ये, आणि मोठं पण आहे, भरपूर मोठं आहे. 20-25 साड्या बसल्या आहे ना, 20-25 साड्या बसल्या ना. आणि अजून तर बाकीचं भरायचं, तुम्हाला दाखवायसाठीच काढलेल्या,
पण आता सध्या तरी नाही. आज खूप गोंधळ झाला आहे आणि ही अजून असंच भरलं आहे. आता एक दिवस सगळ्या निवांत सगळ्या काढून भरून दाखवेल मी तुम्हाला. खूप साड्या बसल्या, मला आवडलं हे. 100ला एक भेटलं पण खूप छान आहे आणि मजबूत पण आहे. हे बघा साहेबांचं असं चाललंय की व्यवस्थित आवरावरी. एक ठेवलेलं रिकामे मी उठले, साड्याच वगैरे असं तिथे ठेवेल, पण हे 2 तरी भरून ठेवले. आणि हे साड्या आणि ड्रेस एवढं एक जागी केलं आहे. आता बाकीचं सगळं एक दिवस काढणार आहेत. जे दाखवलं हे उपवासाचं, हे नाचणीचे पापड वगैरे, हे मला आलेत एका मैत्रिणीच्या आईकडून आलेत. मग ते असं भरायचं होते, डबे वगैरे काढून ठेवले भरायला. तर म्हटले तुम्हाला दाखवते. यात आता ह्या मोठ्या डब्यामध्ये यात साबुदाणा पापड आहे, यात ते तिखट, साबुदाणा आणि बटाटा हे असं आलेत मला. हे सगळं वेगळं वेगळं ठिकाणून, कारण यावर्षी मी काही सगळं केलं नाही. आणि हे नाचणीचे पापड वगैरे दीदीला आवडतात म्हणून नाचणीचे पापड पाठवले. तर आता भरते डब्यांमध्ये. आणि अजून थोड्या वेळासाठी अजून अर्धा तास आवरायला लागेल असा पसारा घरात राहिला आहे. तिकडचं घर पूर्ण क्लीन केलं आहे. अजून ह्या घरात आहे एवढा अर्ध्या तासाचा पसारा. हे असं पिशव्या वगैरे खूप झालेल्या. आज परत साहेब एक रात्री मी घेतले नाही तिकडे आंबे होते. रात्री कोणते घेतले? हे कच्चे, म्हणजे हे ना रसाला छान असं पिकले की अजून पिकले नाही ते. आता मी गवतामध्ये वगैरे किंवा पेपरमध्ये बांधायला सांगितले त्यांनी ते. आणि ही आंब्याची पेटी आता ही घेऊनच आली तरी संध्याकाळी येताना. मी काल नको बोले कारण खूप आंबे खाल्लेत, तर त्यांनी घेतले. ठीक आहे, आता थोडंसं राहिलं पसारा तेवढं आवरून घेते. काय काय आहे ते. हे कपाट थोडंसं सुटसुटीत केलं इकडचं. हे रोजचे डेलीचे कपडे वगैरे इकडे ठेवायला लागतात सकाळचे घ्यायला. हे असं रोजचं जे असतं थोडंसं जरासं आवरलं आहे. बरोबर 12 वाजले मला सगळं काम करायला. एवढा पसारा झालेला आज. काढलं की एकाच दिवशी सगळं निघतंय. सगळं क्लीन करोपर्यंत बरोबर 12 वाजले. हे बघा रात्रीचे कंप्लीट 12 वाजलेत. तर ताईंनो, आजचा व्हिडिओ किती छोटा झाला की मोठा झाला काय माहिती नाही. फक्त थोडं थोडं शूट घेतलेत मी, कारण गोंधळ खूप होतो ना. मग असं वाटतं सारखं नको कॅमेरा हातात घ्यायला, काम करून घेऊ दे. दीदी बाहेर गेली, दादा पण बाहेर गेला आहे, मंदिरात वगैरे पण गेला आहे आणि त्याचं काही काम होतं तिकडे पण गेला आहे. हे पण आता कामावर गेले तर थोड्या वेळापूर्वी आले. मग मी एकटी फक्त कामच करत होते. आणि तर ताईंनो, आता या व्हिडिओचं इथेच एंड करते. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.